अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 2626 29। कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामधील अधिकाऱ्यांचं करायचं काय असा संतप्त सवाल कर्जत शहरातील नागरिकांनी विचारला आहे। त्याचं कारणही तसंच आहे। कर्जत शहरातील गवंडी गल्ली परिसरामध्ये असणाऱ्या डांबरी सडकेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्यासाठी चक्क मुरुम टाकला आहे। यामुळे या परिसरात राहणारे नागरिक चांगले संतप्त झाले आहेत। आपण जर पाहिले तर आज झालेल्या या अतिशय थोड्या पावसाने या ठिकाणी चिखल झाला आहे। यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत असून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डांबरी सडकेवर मुरुम टाकलेला आहे। कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग हा या ठिकाणी अशा पद्धतीचे काम करत असल्यामुळे हा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। कोट्यवधी रुपयांची कामे कार्यक्षेत्रामध्ये सुरू असताना प्रत्यक्षात कोणत्याही कामावर हे अधिकारी कधीच आढळून येत नाहीत आणि यामुळे ठेकेदारांची देखील मनमानी सर्व ठिकाणी सुरू असल्याचं पाहावयास मिळतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील काही वर्षांपासून बांधकाम विभागाच्या अंतर्गत झालेल्या सर्व कामांच्या दर्जाचा मोठ्या प्रमाणे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे तो कर्जत ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अशा गावाकडे जाणारा रस्ता असून राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गावाकडे आणि घराकडे जाणारा हा रस्ता आहे। विशेष म्हणजे याच खड्ड्यांच्या रस्त्यामधून नुकतेच चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनेक मंत्री देखील गेले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा प्रकार पहा, त्यांनी चक्क डांबरी सडकेवर मुरुम टाकला आहे। यामुळे नागरिकांची संतप्त भावना तयार झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र आता या प्रकरणी लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। कर्जत नगरपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते बुजवण्यासाठी, खड्डे बुजवण्यासाठी सांगितले असताना त्यांनी अशा पद्धतीने मुरुम टाकलेला आहे। यामुळे डांबरी सडक आता चिखलमय सडक झाली आहे। याची जबाबदारी बांधकाम विभाग घेणार का असा प्रश्न आहे। 12वी नंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये। तुमचं भविष्य आजपासूनच घडवा। कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी। BSc ॲग्रिकल्चर अँड BTech ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी 2025-26 या वर्षासाठी प्रवेश सुरू। ॲग्री डिप्लोमा, डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी, ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे। त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव, पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव, श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव। सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे। संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे। मोबाईल क्रमांक 7722 053 503 आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे। मोबाईल क्रमांक 7722 053 510।